नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण पाहणार आहोत पवित्र ग्रंथ श्रीमद भगवद्गीतेचा 14वा अध्याय। चला तर मग सुरू करूया। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः। भगवद्गीता अध्याय 14वा गुणत्रय विभाग योग। भगवान श्रीकृष्ण म्हणाले, ज्ञानांतीलही अतिउत्तम ते परज्ञान मी तुला पुन्हा सांगतो की जे जाणल्याने सर्व मुनिजन या संसारातून मुक्त होऊन परमसिद्धी पावले आहेत। हे ज्ञान धारण करून माझ्या स्वरूपाला प्राप्त झालेले पुरुष सृष्टीच्या आरंभी पुन्हा जन्माला येत नाहीत आणि प्रलयकाळीही व्याकुळ होत नाहीत। हे भारता, माझी महत् ब्रह्मरूप मूळ प्रकृती संपूर्ण भूतांची योनी म्हणजे गर्भधारणा करण्याचे स्थान आहे आणि मी त्या योनीच्या ठिकाणी चेतन समुदाय रूप गर्भाची स्थापना करतो। त्या जड चेतन संयोगाने सर्व भूतांची उत्पत्ती होते। हे कौतेया, नाना प्रकारच्या सर्व जातीत जितके शरीरधारी प्राणी उत्पन्न होतात त्या सर्वांचा गर्भधारण करणारी माता प्रकृती आहे आणि बीज स्थापन करणारा पिता मी आहे। हे महाभाऊ अर्जुना, सद्गुण, रजगुण आणि तमगुण हे प्रकृतीपासून उत्पन्न झालेले तिन्ही गुण अविनाशी जीवात्म्याला शरीरात बांधून ठेवतात। हे निष्पाप अर्जुना, त्या तीन गुणांमधील सद्गुण निर्मळ असल्यामुळे प्रकाश उत्पन्न करणारा आणि विकाररहित आहे। तो सुखासंबंधीच्या आणि ज्ञानासंबंधीच्या अभिमानाने बांधतो। हे कौतेया, रागरूप रजोगुण इच्छा आणि आसक्ती यांपासून उत्पन्न झालेला आहे असे समज। तो या जीवात्म्याला कर्माच्या आणि त्याच्या फळांच्या संबंधाने बांधतो। हे भारता, सर्व देहाभिमान पुरुषांना मोह पाडणारा तमोगुण अज्ञानापासून उत्पन्न झालेला आहे असे समज। तो या जीवात्म्याला प्रमाद, आळस आणि निद्रा यांनी बांधतो। हे भारता, सद्गुण सुखाला, रजगुण कर्माला आणि तमोगुण ज्ञानाला झाकून प्रमाद करण्यालाही प्रवृत्त करतो। हे भारता, रजगुण आणि तमोगुण यांना दडपून सद्गुण वाढतो। सद्गुण आणि तमोगुण यांना दडपून रजगुण वाढतो, तसेच सद्गुण आणि रजगुण यांना दडपून तमोगुण वाढतो। ज्यावेळी देहात तसेच अंतःकरणात व इंद्रियात चेतन आणि विवेक शक्ती उत्पन्न होते त्यावेळी असे समजावे की सद्गुण वाढला आहे। हे परश्रभा, रजगुण वाढल्यावर लोभ प्रवृत्ती स्वार्थाने प्रेरित होऊन फळांच्या इच्छेने कर्माचा आरंभ, अशांती आणि विषयभोगांची लालसा ही सर्व उत्पन्न होतात। हे करुनंदना, तमोगुण वाढल्यावर अंतःकरण व इंद्रिये यात अंधार, कर्तव्य कर्मात प्रवृत्ती नसणे, व्यर्थ हालचाली आणि झोप इत्यादी अंतःकरणाला मोहित करणाऱ्या वृत्ती ही सर्व उत्पन्न होतात। जेव्हा हा मनुष्य सद्गुण वाढलेला असताना मरण पावतो तेव्हा तो उत्तम कर्मे करणाऱ्यांच्या निर्मळ दिव्य स्वर्गादी लोकात जातो। रजोगुण वाढलेला असताना मरण पावल्यास कर्माची आसक्ती असणाऱ्या मनुष्यात जन्मतो। तसेच तमोगुण वाढला असता मेलेला माणूस, किडा, पशु, पक्षी इत्यादी मूढ जाती जन्मतो। श्रेष्ठ कर्माचे सात्विक अर्थात सुख, ज्ञान आणि वैराग्य इत्यादी निर्मळ फळ सांगितले आहे। राजस कर्माचे फळ दुःख तसेच तामस कर्माचे फळ अज्ञान सांगितले आहे। सद्गुणापासून ज्ञान उत्पन्न होते, रजोगुणापासून निसंशयपणे लोभ आणि तमोगुणापासून प्रमाद आणि मोह उत्पन्न होतात आणि अज्ञानही उत्पन्न होते। सद्गुणात असलेले पुरुष स्वर्गादी उच्च लोकात जातात। रजोगुणात असलेले पुरुष मध्य लोकात म्हणजेच मनुष्य लोकातच राहतात आणि तमोगुणाचे कार्य असलेल्या निद्रा, प्रमाद आणि आळस इत्यादी त्रत असलेले तामसी पुरुष अधोगतीला अर्थात कीटक, पशु इत्यादी नीच जाती तसेच नरकात जातात। ज्यावेळी द्रष्टा तिन्ही गुणांशिवाय दुसरा कोणताही कर्ता नाही असे पाहतो आणि तिन्ही गुणांच्या अत्यंत पलीकडे असणाऱ्या सच्चिदानंद घन स्वरूप मला परमात्म्याला तत्वता जाणतो त्यावेळी तो माझ्या स्वरूपाला प्राप्त होतो। हा पुरुष शरीराच्या उत्पत्तीला कारण असलेल्या या तिन्ही गुणांना उल्लंघून जन्म, मृत्यू, वार्धक्य आणि सर्व प्रकारच्या दुःखांपासून मुक्त होऊन परमानंदाला प्राप्त होतो। अर्जुन म्हणाला, या तीन गुणांच्या पलीकडे गेलेला पुरुष कोणकोणत्या लक्षणांनी युक्त असतो आणि त्याचे आचरण कशा प्रकारचे असते? तसेच हे प्रभू, मनुष्य कोणत्या उपायाने या तीन गुणांच्या पलीकडे जातो? भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे पांडवा, जो पुरुष सद्गुणाचे कार्यरूप प्रकाश, रजोगुणाचे कार्यरूप प्रवृत्ती आणि तमोगुणाचे कार्यरूप मोह ही प्राप्ती झाली असता त्यांचा विषाद मानत नाही आणि ते प्राप्त झाली नाही तरी त्याची इच्छा करत नाही, जो साक्षी रूप राहून गुणांकडून विचलित केला जाऊ शकत नाही आणि गुणच गुणात वावरत आहेत असे समजून
जो सच्चिदानंद घन परमात्म्यात एकरूप होऊन राहतो तो स्थितीपासून कधी ढळत नाही। जो पुरुष आत्मभावात राहून दुःख सुख समान मानतो, माती दगड आणि सोने यांना सारखेच मानतो, ज्याला आवडती व नावडती गोष्ट सारखीच वाटते, जो ज्ञानी आहे आणि स्वतःची निंदा व स्तुती ज्याला समान वाटतात, जो मान व अपमान सारखेच मानतो, ज्याची मित्र व शत्रू या दोघांविषयी समान वृत्ती असते, तसेच सर्व कार्यात ज्याला मी करणारा असा अभिमान नसतो त्याला गुणातीत म्हणतात। आणि जो पुरुष अव्यभिचारी भक्तियोगाने मला निरंतर भजतो तो या तिन्ही गुणांना पूर्णपणे उल्लंघून सच्चिदानंद ब्रह्माला प्राप्त होण्यास योग्य ठरतो, कारण त्या अविनाशी परब्रह्माचा, अमृताचा, नित्यधर्माचा आणि अखंड एकरस आनंदाचा आश्रय मी आहे। अशा प्रकारे उपनिषद, ब्रह्मविद्या आणि योगशास्त्र रूप श्रीमद भगवद्गीतेचा 14वा अध्याय संपूर्ण झाला। माझा व्हिडिओ आणि व्हिडिओतील माहिती आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा आणि अशीच नवनवीन माहिती ऐकण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका।